न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूया मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर एन्काउंटर प्रकरणातील आरोपीचा व्हिडिओ समोर, महामार्गावर सुसाट गाडी चालवतानाचा व्हिडिओ समोर, माळीवाडा टोल नाक्यावरचे बॅरिकेड्स तोडल्याचं दृश्यातून समोर। संभाजीनगरमध्ये शिरसाट यांनी आरोप केलेल्या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर, दरोड्यातील आरोपींना पोलिसांमधील काही जणांचं सहकार्य, संजय शिरसाट यांचा आरोप। कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरोधात गंभीर आरोप करणाऱ्या पीडितेची माघार, विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचं पीडितेचं म्हणणं, सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस मागे घेणार, पीडितेची माहिती। लवकरच भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। नागपूर हिंसाचार प्रकरणाचा सूत्रधार फहीम खानला नागपूर सत्र न्यायालयाचा दणका, कोर्टानं फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला। महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोनाबाधित 812 नवीन रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात सर्वाधिक 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू। कोरोनाबाधितांची संख्या वाढली पण घाबरण्याचं कारण नाही, कोरोना रुग्णवाढीच्या प्रश्नावर वैद्यकीय तज्ज्ञांची प्रतिक्रिया, कोरोना तापासारखा सामान्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, ब्रिटिशांकडून सावरकरांची बॅरिस्टर पदवी काढून घेण्यात आली होती। अमेरिकेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी करण्याची ट्रम्प प्रशासनाची तयारी, विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश, डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांशी ट्रम्प प्रशासनाचा वाद।